शेअर मार्केटमध्ये लेटेस्टमध्ये 3 मेन बोर्ड आणि 4 SME असे 7 IPO ॲट ए टाईम लिस्ट झाले एकाच दिवशी। तर याचं सगळं डिटेल ॲनालिसिस आपण पाहू की प्रॉफिट किती झाला, रिटेलरचा प्रॉफिट किती झाला, HNIचा प्रॉफिट किती झाला, कोणत्या शेअर जर एखादा लॉसमध्ये जर गेला असेल तर किती लॉस झाला, हे सगळं डिटेल या व्हिडिओमध्ये पाहूया। तर सर्वात पहिलं पाहू, पहिले मेन बोर्डवाले सगळे IPO पाहून घेऊ। तर मेन बोर्डमध्ये सर्वात पहिला जो IPO होता तो होता कल्पतरूचा। तर कल्पतरूमध्ये जे लिस्टिंग झाली ते फ्लॅट लिस्टिंग झाली, 0। ज्या भावावर IPO आला होता त्याच भावावर 414च्या भावाने IPO आला आणि 414च्या भावावर लिस्ट झाला। म्हणजे कोणाला नो प्रॉफिट नो लॉस, नो प्रॉफिट नो लॉस, म्हणजे याच्यातनी काही फायदा किंवा नुकसान कोणाला झालेलं नाही। नेक्स्ट जो IPO आहे तो आहे इलनबेरीचा। इलनबेरीचा IPO हा जवळजवळ 21%, 21.5% अपवर झाला, लिस्ट झाला। तर याच्यातनी जो रिटेलरचा प्रॉफिट आहे, जे 15,000 वाली ब्रीड अप्लाय करतात ज्यांना IPO मिळाला असतो त्यांना 3,182 रुपये प्रॉफिट झाला असेल। आणि जे 14 लॉट अप्लाय करतात HNI कॅटेगरी 14 42,000 रुपयेच्या जवळपास हा प्रॉफिट किंवा 42,000 प्लस प्रॉफिट HNI कॅटेगरीमध्ये झाला। याची जे इश्यू प्राईज होती ती 400 रुपये होती आणि लिस्टिंग प्राईज LP म्हणजे लिस्टिंग प्राईज 486च्या भावाने हा IPO लिस्ट झाला। तर अशा प्रकारे होतं हे इलनबेरीचं। नेक्स्ट जो IPO आहे तो आहे ग्लोब सिव्हिल। हा IPO 26.7% 26.7% अप लिस्ट झाला। तर याच्यातनी पाहू की याची लिस्टिंग प्राईस जी आहे ती 90 रुपयाच्या भावावर लिस्ट झाला, 71च्या भावाने सर्वांना IPO मिळाला। 4,000 रुपये पर लॉट, म्हणजे 15,000 वाले जे अप्लाय करणार यांना 4,000 रुपये प्रॉफिट झाला आणि 14 लॉट अप्लाय करतात त्यांना 14 चोक 56,000 रुपयाचा प्रॉफिट या IPO मध्ये झाला। नेक्स्ट जे IPO आहे हे जे आहे हे SME कॅटेगरीचे आहे। कॅटेगरीमध्ये पाहू शकतो आपण 4 IPO लिस्ट झाले। एक आहे, पहिला आहे श्री हरे कृष्ण स्पॉन्ज आयरन, नेक्स्ट आहे इकॉन फॅसिलिटेटर्स, नेक्स्ट आहे AJC ज्वेलर्स आणि समोरचा आहे अब्रम फूड। तर 4 याची डिटेल आपण बघूया। तर श्री हरे कृष्ण स्पॉन्जमध्ये 9% अप लिस्ट झाला। तर याच्यातनी प्रॉफिट किती झाला पाहू, कारण की SMEचे रूल थोडे वेगळे असतात। तर यांना जो प्रॉफिट झाला हा 10,600 रुपये प्रॉफिट झाला। याची इश्यू प्राईस होती 59 रुपये आणि लिस्ट जो झाला तो 64.8 या भावावर लिस्ट झाला। नेक्स्ट जो आहे इकॉन फॅसिलिटेटर, हा जो IPO आहे हा मायनसमध्ये लिस्ट झाला, म्हणजे याच्यातनी शेअर होल्डरला जे IPO अप्लाय करणारवाले आहे त्यांना नुकसान झालं। तर किती नुकसान झालं ते पाहूया। तर 1200 रुपये पर लॉट नुकसान झालं। 91च्या भावाने हा इश्यू प्राईस होती आणि 90वर लिस्ट झाला, 1 रुपया स्वस्तानी हा IPO लिस्ट झाला। नेक्स्ट जो IPO आहे तो आहे AJC ज्वेलर। AJC ज्वेलरमध्ये पाहू शकतो का हा 4% अप लिस्ट झाला, 4% अप झाला। पर लॉट हा 4,560 रुपये प्रॉफिट या IPO मध्ये झाला। याच्यातनी जी इश्यू प्राईस होती ही 95 रुपये होती आणि जो लिस्ट झाला हा 99च्या भावाने लिस्ट झाला। आणि जो आपला जो शेवटला फायनल IPO आहे तो आहे अब्रम फूड। अब्रम फूड पाहू शकतो की 7.5% 7.76% मायनसमध्ये लिस्ट झाला, म्हणजे डाऊन ट्रेंडमध्ये लिस्ट झाला। तर पाहू याच्यानी लॉस किती झाला असेल रिटेलर, तर 9,000 रुपये लॉस झाला या IPO मध्ये। 98च्या भावाने हा IPO मिळाला होता आणि 90वर लिस्ट झाला। तर IPO मध्ये जो आपण अप्लाय करतो तो प्रत्येक वेळेस प्रॉफिटच होतो असं काही नाही। बऱ्याचदा काही IPOचं आपल्याला डिटेल माहीत नसते, तर अशा याच्यात लॉस पण होऊ शकतो। तर अशा प्रकारे होतं हे। एका दिवशी जवळजवळ 7 IPO लिस्ट झाले होते, 3 मेन बोर्डचे, 4 SMEचे। तर हे होतं त्याचं डिटेल ॲनालिसिस। काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता। धन्यवाद।